तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो. ठरणारच, कारण इथे ड्रायफ्रुट्स, स्टील आणि क्रॉकरीवर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या. भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा. स्वर्गीय बापूंनी आपल्या समाजासाठी फार मोठे योगदान दिलेलं आहे. कृषी, शिक्षण, सहकार या क्षेत्रामध्ये बापूंनी दूरदृष्टीनं जे काम केलं त्याची फळं आज अवघा बहुजन समाज चाखतो आहे. याचे साक्षीदार असणारे अनेक जण आहेत. बापूजींना आयुष्य फक्त 57 वर्षांचं लावलेलं. 12 जानेवारी 1907 साली त्यांचा जन्म झाला आणि 21 जानेवारी 1964 साली नाशिक इथे बापूंचं निधन झालं. पण एवढ्या अल्पायुष्यामध्ये एखादी व्यक्ती इतकं पायाभूत, मूलभूत मोठं काम करते हे निश्चितच आपल्याला थक्क करणार आहे. ज्या काळामध्ये बहुजन समाज चाचपरत होता, अंधकारमय वातावरण होतं, तेव्हा शिक्षणासारखे एक अतिशय महत्त्वाचं काम बापूंनी केलं. शेतकऱ्यांना संघटित केलं. त्यांच्या मालाची विक्री करणारं एक ठिकाण असावं याच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली. आणि सहकाराशिवाय उद्धार होणार नाही, विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे त्यांनी सहकाराची पायाभरणी केली. म्हणून बापूंना आपण सहकार महर्षी म्हणतो, बापूंना शिक्षण महर्षी म्हणतो. आणि शेतकऱ्यांच्यासाठी एक मोठं काम करून गेलेली एक शेतकऱ्यांच्याच मधली व्यक्ती म्हणून समाजाला भूषणावं अशा प्रकारचं बापूंचं व्यक्तिमत्व. त्यामुळे आपण कृतज्ञतेने आणि कृतार्थतेने बापूंचं या दिनी त्याच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण केलं पाहिजे. आमचे ज्येष्ठ मित्र आदरणीय तात्या प्रल्हादजी तात्या, जे बापूंचे सुपुत्र आहेत, हिरामनजी भाऊ इथे उपस्थित आहेत आणि बापूजींचा सगळा परिवार पण इथे आहे. तर तात्या पुढाकार घेऊन सगळ्या परिवारांच्या सहकार्याने हा कार्यक्रम करतात. याबद्दल तात्यांना पण आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. तात्यांनी मला मागच्या 15 वर्षातच आठवण करून दिली आणि जवळजवळ मी गेली 3-4 वर्ष सतत या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो आहे. तर तात्या म्हणाले, सर 12 जानेवारी माझ्याही 12 जानेवारी स्मरणात असतं. मी परवाच विशाखापट्टणम म्हणून आलो आणि हा कार्यक्रम आपण चुकवायचा नाही म्हणून आज मी ते उपस्थित आहे. तात्यांनीच मला विषय निश्चित करून दिला की या वेळेला तुम्ही संत तुकाराम महाराजांवरती बोला. मी जिजाऊ माँसाहेबांवर गेल्या वर्षी बोललो होतो, संत गाडगे बाबांच्यावरती त्याच्या आधी बोललेलो होतो. आणि थोर संत तुकाराम महाराज यांच्यावरती मी आज थोडक्यात बोलणार आहे. तुकोबांच्या अध्यात्माच्या खोलात मी शिरणार नाही, त्यांचं फारसं चरित्र पण सांगणार नाही. पण तुकोबांच्याकडे जगाने कसं पाहिलं, विद्वानांनी कसं पाहिलं आणि त्यांच्यापासून इतरांनी कशा प्रेरणा घेतल्या याच्या संबंधीची काही एक थोडक्यात मांडणी करणार. कारण ही व्यक्तिमत्व प्रेरणादायी असतात, ज्यांचं आपण सतत त्यांच्या कार्याचं स्मरण करावं अशा व्यक्ती या असतात. तर तुकोबा तर एक थोर संत होते म्हणून आम्ही विषय निश्चित केला आणि त्याला शीर्षक दिलं, तुका झाला शे कळस. तुकोबांच्या साक्षात शिष्या संत बहिणाबाई. बहिणाबाईंचं माहेर देवगावचं होतं, वैजापूर तालुक्यात. आणि त्या तुकोबांचा त्यांना एवढा वेध लागला, कोल्हापूरला नंतर त्या राहायला गेलेल्या होत्या. तिथून तुकोबांच्या भेटीसाठी आल्या. बीजवर होत्या, नवरा अतिशय त्रास देणारा होता. पण तुकोबांना भेटायचंच आणि तुकोबांचा अनुग्रह घ्यायचाच या तीव्रतम ओढीने त्या देहूला आल्या. देहूला तुकोबांचाच छळ होत होता तर त्यांचाही छळ व्हायला लागला. परंतु ओढ इतकी आंतरिक होती की त्या डगमगल्या नाही. तर त्यांनी पण अभंग रचना केलेल्या आहेत. त्याच्यात त्यांचा एक अतिशय प्रसिद्ध अभंग आहे. तो अभंग असा आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया
उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालाशे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे ध्वजा निरूपण केले ओजा. तर त्यांनीच म्हटलेलं की तुका झालाशे कळस. ज्याने प्रत्यक्ष तुकोबांना पाहिलं, तुकोबांना अनुभवलं, अशा तुकोबांच्या संबंधीचा हा गौरव भागवत धर्माच्या इमारतीचं रूप कल्पून त्याने केलेला आहे. या इमारतीचा कळस वाया ज्ञानदेवानी घातला आणि कळशस्थानी तुकोबा राहिले. हे तुकोबांचं भागवत धर्मातलं एक मोठं कार्य, ते कार्य आपल्याला बहुतांश लोकांना माहिती पण आहे. तुकोबांनाच देखील फार कमी आयुष्य लाभलेलं होतं, फक्त 42 वर्षांचं आयुष्य. या 42 वर्षांच्या आयुष्यामध्ये तुकोबांना खूप संकटांचा सामना करावा लागला. ज्या कुटुंबात ते जन्माला आले देहूला, ते कुटुंब अत्यंत सधन श्रीमंत होतं. देहूमध्ये त्यांचे खूप वाडे होते, खूप जमीन होती, सावकारी होती, महाजनकी पण होती. महाजनकी म्हणजे वजन माप तपासायचा अधिकार ज्या कुटुंबाला असतो, असं श्रीमंत कुटुंब. अशा श्रीमंत कुटुंबामध्ये तुकोबा जन्माला आले. तुकोबांचे जे 8वे पूर्वज होते विश्वंभर बाबा, हे पण विठ्ठलाचे निश्चित भक्त होते आणि विठ्ठलाची दरवर्षी वारी विश्वंभर बाबा चुकू देत नसत. पण म्हातारपणामुळे त्यांना वारीला जाणं शक्य नव्हतं, त्यांचा जीव तळमळत होता. तेव्हा विठ्ठलाने येऊन स्वप्नात सांगितलं की तू काही चिंता करू नको, मीच तुला भेटायला येतो. आणि सकाळी तुझं जे शेत आहे त्या मेरेच्या कोपऱ्यात, तिथे तू जरा ती माती उकर, माझी तुझी भेट होईल. सकाळी उठून हा स्वप्न दृष्टांत त्यांनी सगळ्यांना सांगितला आणि सगळी मंडळी शेताकडे गेली. त्या ठिकाणी ती माती उकरली. अबीर बुक्क्याचा अतिशय सुगंध घमघमाट येत होता आणि तिथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती निघाली आणि मग वाजत गाजत ती मूर्ती देहू गावात आणली. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि आज जे देहू गावात जे मंदिर आहे ते विश्वंभर बाबांनी त्या काळामध्ये त्यांना जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिळाली त्या प्राणप्रतिष्ठेचं ते मंदिर आहे. आणि 8 पिढ्यांच्या नंतर त्या भक्तीला इतकं सुमधुर फळ आलं आणि ते फळ म्हणजे साक्षात तुकोबा. त्या घराण्यातली ही चालत आलेली परंपरा. तुकोबांना त्या गावातल्या लोकांनी नाना प्रकाराने छळलं, कारण शूद्र मराठा कुणबी जरी असला तरी शूद्रात गणना होत होती आणि हा वेदांत सांगतो. आणि तुकोबा आत्मविश्वासाने सांगायचे, तुका तरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. त्याच्या घरी वेदांत पाणी भरतात आणि ते सहजपणाने बोलायचे. व तिथे मंबाजी बुवा गोसावी होते, त्याच्यानंतर जवळ तिकडे राहणारी काही मंडळी होती, त्याच्यामध्ये रामेश्वर भट्ट होते. ही मंडळी हैतायाट करायची की तुला काय अधिकार आहे वेदांत सांगण्याचा. पण तुकोबांनी त्यांना आणखीन ठणकावून सांगितलं, वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, येरांनी वावा भार माथा. वेदांचा अर्थ तो आम्हालाच खरा कळलेला, तुम्ही फक्त वेदांची घोकमपट्टी करून डोक्यावरती तो भार वाता. वेदांचा अर्थ आम्हाला कळलेला. अशा सगळ्या याच्यातनं तुकोबांच्या वरती 13व्या वर्षीच प्रापंचिक जबाबदारी त्यांच्या वडिलांनी सोपवली. त्यांचं किराणा मालाचं दुकान, इतर गोष्टी तर होत्याच होत्या आणि इतक्या दक्षतेने सगळा व्यवहार त्यांनी केला की त्यांच्या भरभराटीमध्ये आणखीनच भर पडत गेली. तुकोबांचं सर्वत्र कौतुक होत होतं आणि अशा याच्यामध्ये वयाच्या 21व्या वर्षांची तुकोबा झाले आणि महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला. ते वर्ष 1628, 1629, 1630 सलग 3 वर्ष दुष्काळ झाला. त्याच काळामध्ये आपलं स्फूर्तिस्थान छत्रपती शिवरायांचाही जन्म झाला त्या दुष्काळाच्या वर्षामध्येच. आणि तो दुष्काळ इतका भयावह आणि इतका भीषण होता
की अक्षरशः सावकारांना देखील आपल्या हवेल्या विकून जगावं लागलं. सगळ्या डोळ्यांनी तो दुष्काळ पाहिला. तुकोबांची पहिली पत्नी त्या दुष्काळातच वारली. तुकोबांचे एक पुत्र ते पण दुष्काळामध्येच गेले. अन्न करिता मेले हे तुकोबांनी लिहून ठेवले. जे स्वतः सावकार, एवढी श्रीमंती, तरी देखील ही मंडळी गेली. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या कागदपत्रांच्या मध्ये त्या दुष्काळाचं वर्णन लिहिलेलं आहे आणि त्या वर्णनात म्हटलेलं आहे की लोकांनी अक्षरशः हवेल्या माड्या विकल्या आणि कशी गुजराण केली. तुकोबांचं वय होतं 21 वर्षांचं. त्याने खूप विचार केला, काय माणसाचं जगणं असतं. एक दुष्काळ पडतो आणि माणसं पटापट मरतात उंदरांच्या सारखी. त्यांनी निश्चय केला. घरी आले. जी गहाणपत्र होती, लोकांना कर्ज दिलेलं होतं, ती गहाणपत्र खतपत्र एकत्रित केली आणि इंद्रायणीच्या नदीत बुडवून टाकली. त्यांना पहिली कर्जमाफी करून टाकली तुकोबांनी. लोकांच्याकडनं कर्ज वसूल करायचं नाही. ज्यांना कर्ज दिलं, कर्जमाफी करणारे पहिले तुकोबा. सगळं कर्ज माफ केलं. घरी आले आणि विठ्ठलाशी संवाद सुरू केला की तू का माणसांचं जगणं असं हैराण करतोस. जे तुझी भक्ती करतात त्यांची देखील तू उपेक्षा करतो. अशा संवादाच्या इतक्या परी त्यांनी केल्या. एकदा तर त्याने असं सांगून टाकलं की जो देवाचा भक्त असतो त्यालाच उलट जास्त संकटांचा सामना करावा लागतो. देवाची ते खुण आला ज्याच्या घरात, पडे त्याच्या चिरा संसाराशी. ज्याचा संसार बिघडला समजायचा देवाची याच्यावरती कृपाच. तुकोबा म्हणाले तू आमचा संसार बिघडवला. मग तुकोबांच्या वडिलांनी त्यांची पहिली पत्नी निवर्तण्याच्या आधीच दुसरं लग्न करून दिलेलं. कारण पहिली पत्नी त्यांची दनेकरी, तिला अस्थम्याचा त्रास. आणि पुण्याचे एक मोठे श्रीमंत सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या आणि तुकोबांचा दुसरा विवाह झाला. पण तुकोबांचं संसारात काही मन रमत नव्हतं. याचा अर्थ तुकोबा दक्ष नव्हते असं नाही. मग गावामध्ये खूप त्रास होत होता. शेजारीच भंडाऱ्याचा डोंगर, भामनाथाचा डोंगर, तिथे तुकोबा जाऊन विठ्ठलाचं भजन पूजन करायच्या. त्यांची दुसरी पत्नी जिजाबाई त्यांचंही नाव, त्यांच्याबद्दलची एक चुकीची प्रतिमा अभ्यासकांनी निर्माण केलेली आहे. त्या कजाग होत्या, तुकोबांना छळायच्या. असं अजिबात नाही. तुकोबा भंडारा डोंगरावरती सकाळी गेल्यानंतर दुपारी ते त्यांचा स्वयंपाक घेऊन जायच्या. तुकोबांना तिथे जेवू घालायच्या. घरी परत यायच्या आणि मग जेवायचे. त्यांनाही देवाचं महत्त्व कळलेलं होतं. तुकोबांचा प्रभाव त्यांच्यावर नाही पडणार तर कुणावरती. त्यात अतिशय निकट होत्या. आणि असं हे सगळं चालत असताना तुकोबा समाज प्रबोधन करत होते. कीर्तनांच्या मधून त्यांना सहज अभंग स्फुरत असत. आणि त्यांचे जे 14 टाळकरी होते, त्या 14 टाळकऱ्यांच्या मध्ये खूप मोठी माणसं होती. त्यात गंगाधर पंत मवाळ कडूचे, चाकणचे संताजी महाराज तेली जगनाडे, जे संत म्हणून आपण त्यांना ओळखतो, अशी मंडळी. आणि ते तुकोबाचे अभंग त्यांना इतके आवडायचे की घरी जाऊन लिहून काढायचे. आणि त्या पोथ्या त्यांच्या घरी होत्या. तुकोबाने जेव्हा वेळ मिळायचा ते पण अभंग लिहून काढत असत. आजही तुम्ही गेलात देहूला तर तुकोबांच्या हस्ताक्षरातली एक पोथी तिथे आपल्याला पाहायला मिळते. पण तुकोबांनी ठरवलं की आता आपण मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. कारण ही जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिळालेली होती, ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्याने आपल्या राहत्या घरात आधी प्राणप्रतिष्ठेने स्थापलेली होती. मग देऊळवाड्यामध्ये एक मोठं मंदिर बांधायचं तुकोबांनी ठरवलं. छत्रपती शिवराय ही जाणत्या वयामध्ये तुकोबांची कीर्ती ऐकून त्यांना भेटायला यायचे. एका कीर्तनात ते बसले. तुकोबांचं कीर्तन चालू होतं लोहगावला. लोहगाव आता जे विमानतळ आहे पुण्याचं, त्या लोहगाव मोझे परिसर, तिथे तुकोबांची असंख्य कीर्तनं व्हायची. आणि त्या कीर्तनात महाराज बसले. कीर्तनाने इतके प्रभावित झाले की नंतर कीर्तन संपल्यावरती महाराजांना भेटले आणि म्हणाले की महाराज, मी पण आता तुमचा भक्त, आता मी हे सोडून देतो. मी आता युद्ध लढाई काही करणार नाही. तेव्हा तुकोबांनी समजावं की महाराज, मी जे करतोय तेच तुम्ही करताय. फक्त मी या मार्गाने समाजाचं काम करतोय आणि तुम्ही त्या मार्गाने करता आहात. तेव्हा तुम्हाला
तुमचा मार्ग सोडता येणार नाही. तुम्ही तुमचा क्षात्र धर्म हा सोडायचा नाही आणि तुम्ही तुमचं काम करायचं. खूप समजूत घातली आणि मग छत्रपती शिवराय त्यांच्या कामाला लागले. वेळोवेळी तुकोबांची भेट घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करायचे आणि तुकोबांना जाज्वल्य निष्ठा असणारे सैनिक मिळावे म्हणून त्यांनी पायकीचे अभंग दिले. तुकोबांच्या गाथेमध्ये हे प्रसिद्ध अभंग आहे. चरित्र खूप मोठं आहे, पण हे सगळं चाललेलं होतं. तुकोबा कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करे. कितीतरी गोष्टींचं प्रबोधन केलं त्यांनी. समाज हा प्रबोधनाने फार बदलावा लागतो, पण तो फार लवकर बदलतो असं नाही की वारंवार सांगावं लागतं. लोक घरदार सोडून आपला कामधंदा सोडून लांबवर तीर्थयात्रेला जाऊन आपले कामाचे दिवस वाया घालवत होते. तेही तुकोबांना आवडत होतं की तुम्ही तीर्थक्षेत्रानं जाता पण अंतःकरणात जर देव नसेल तर तुम्ही केवळ पर्यटन करता. म्हणून ते अभंगातून उद्गारून टाकायचे सहजपणाने. तीर्था जाऊन या तुवा काय केले, चर्म प्रक्षाळले वरी वरी. तीर्थाला जाऊन काय केलंस तू? फक्त वरवर पाणी तुझं चर्म प्रक्षाळून आलास. आतमध्ये काय बदल झाला तो महत्वाचा आहे. आणि वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रावरती अनंत उपकार आहे. याचं कारण वारकरी संप्रदायाने कृषी कष्टकरी सामान्य लोक यांना भक्तीचं मर्म विशद करून सांगितलं. कारण काही माहिती नव्हतं लोकांना. जपजाप्य कर्मकांड याच्यामध्ये समाजाला अडकवलं जात होतं, त्याचं शोषण होत होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणजे तुम्ही परमेश्वराचं फक्त नाम या स्मरण करा. कुठेही जाण्याची गरज नाही, काही करायची गरज नाही. न लगे जायासं वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला वनांतरात जायची गरज नाही, जपजाप्य करायची गरज नाही, फक्त शुद्ध नाम घ्या. हे सुद्धा का केलं त्याने? तर कष्टकरी लोकांना कष्ट करूनच जर खायला मिळत असेल तर त्यांना तुम्ही या कर्मकांडामध्ये जर अडकवलं तर मग मात्र त्यांचा कधीही उद्धार होणार नाही. आणि म्हणून या ज्ञानदेवांच्या पासून या संप्रदायाने फक्त नामाचं महत्त्व सांगितलं. म्हणून ज्ञानदेवांनी हरिपाठ लिहिला जो सगळ्यांनाच येतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही अगणित पुण्याचा साठा करू शकता, फक्त मुखाने हरी म्हणा. तुकोबांनी पण तेच सांगितलं. ज्याच्यामध्ये शुद्ध नाम असतं ते पुण्य असतं मोठं, असं तुकोबांनी पण एका अभंगात म्हटलंय. हे संत लोक होते, यांच्याबद्दलचा एक गैरसमज असा असतो की यांनी घरादाराची रांगोळी केली, काही पाहिलं नाही. लोकांनाही सांगितलं की तुम्ही काही करू नका, फक्त देवाच्या नावानेच 24 तास तुम्ही निष्क्रिय राहा. तुकोबांनाही मंजूर नव्हतं. तुकोबांनी सांगितलं की कष्ट करा, संपत्ती मिळवा, तुम्ही दरिद्री राहा, असं कुठल्याही संतांनी सांगितलं नाही. ज्ञानदेवांनी एके ठिकाणी फार सुंदर म्हटलेलं आहे, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. तुमचं ऐक जर धड नसेल, ऐक म्हणजे आपलं ऐक लौकिक जीवन, आपला संसार, आपलं ऐक जीवन, आपल्या गरजा भागवणे इतका पैसा आपल्याजवळ नसेल, तयाचे परत्र पुसशी काही, तर तू परत्र काय करशील, परमार्थ काय करशील? तेव्हा आधी ऐक धड करावं. आणि तुकोबांनी एक फार मोठा अभंग लिहिलेला आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचकरी. धन जोडायचं, जोडून या धन, सुरुवातच केली. धन जोडायचं, मिळवायचं, पण उत्तम व्यवहार करू. आणि त्याचा विनियोग कसा करायचा? उदास विचारे वेचकरी. त्याच्यामध्ये गुंतून न राहता दान द्यायचं, मनापासून द्यायचं. आणि त्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सगळं करत गेला. आचारसंहिताच दिलेली सामान्य माणसांच्यासाठी कसं असावं, कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता दिली. उत्तमची तो एक गती पाविल, उत्तम भोगील जीवखाणी. जो उत्तम व्यवहाराने धन जोडील त्याला उत्तम गती प्राप्त होईल. पुढे त्यांनी सांगितलं, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांची. आपल्या वाडवडिलांची पुण्यही आपल्याला मिळत असते, त्यांचं महत्व वाढवणं आपलं काम असतं. आणि ते कसं वाढवायचं? शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांत चित्ताने कुणाशी वैर न धरता वागायचं. आणि शेवटचं कडवं आहे, अभंग खूप मोठा आहे, तो कंठस्थ पण आहे, परंतु मी त्यातला महत्वाचा सार सांगतो. आणि शेवटी म्हटलं, तुका म्हणे याचे आश्रमाचे फळ
परमपद बळ वैराग्याचे. तुम्ही असं केलं, तुमचा संसार उत्तम पद्धतीने तुम्ही पैसा मिळवतात, लोकांची तुमचं सगळं चांगलं चाललेलं आहे, गाईगुरांची तुम्ही व्यवस्था ठेवता आहात, तानेल्याला जीवन देता आहात, पाणी देता आहात, तर तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. आपले 4 आश्रम आहेत, त्याच्यातला एक गृहस्थाश्रम, तो गृहस्थाश्रम इथे आम्ही करतो. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, त्या गृहस्थाश्रमाचं हे फळ आहे. कोणतं फळ आहे? परमपद बळ वैराग्याचे. तुम्हाला वैराग्याचं जे वरचं पद, परमपद, सर्वश्रेष्ठ पद, त्याचं बळ तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे एखाद्या संन्यासाने जंगलामध्ये 12 वर्ष तपश्चर्या करण्याचं जे फळ प्राप्त होणार नाही, ते तुम्ही गृहस्थाश्रमात राहून हे केलं. बहुजन समाजातल्या संताला बहुजन समाजाचा उद्धार करायचा होता, इतकं सुंदर कोड ऑफ कंडक्ट दिला, आचारसंहिता दिली. आणि अभंगवाणी तर काय, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची एक आर्या रचलेली आहे रामचंद्रपंत बडवेने, सुश्लोक वामनाचा, ओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंताची, तैशी अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. तुकाराम महाराज म्हटले की अभंग. आणि तुम्हाला सांगतो, या सगळ्या पोथ्या होत्या वेगवेगळ्या घराण्यांच्या मध्ये. संताजी महाराज पहिली जगनाडे यांच्या चाकणच्या घरात होती, कडूच्या घरात होती. जेव्हा ब्रिटिश इथे आले, मी आता दुसऱ्या टप्प्यावरचं एक भाषण लिहितो आहे आपल्याला. ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिश लोकांचं आपल्याला माहिती आहे, ते हेतू ठेवून आलेले होते. हेतू काय होता? व्यापार करायचा. व्यापाराच्या निमित्ताने इथल्या संपत्तीचा उपयोग करायचा. तर आल्यानंतर पण त्यांचं एक, त्यांच्या DNA मध्येच एक गोष्ट की अभ्यासाचं प्रवृत्ती, अभ्यास करायचा. आणि मग इथे काय काय, तर त्यावेळेला आपले गव्हर्नर होते सर अलेक्झांडर ग्रँट. हे मुंबई विद्यापीठाचे त्यावेळेला कुलगुरू पण आणि शिक्षण खात्याचे मंत्री पण. त्यावेळेला शिक्षण खात्याला डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन असं नाव, आणि हे त्या डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनचे प्रमुख होते, म्हणजे आजच्या भाषेत मंत्री. हे फार स्कॉलर होते. ते महाराष्ट्रात फिरले. आता जसा व्यापार करणं हा त्यांचा एक हेतू होता, दुसरा हेतू धर्माचा प्रचार कर, ख्रिश्चन धर्माचा. आणि जितका ख्रिश्चन धर्म पसरवता येईल तेवढा भारतात पसरवायचा. ते जेव्हा फिरायचे खेड्यापाड्यामध्ये, तर मंदिरात त्यांना लोक गात बसलेले आढळायचे. काय गातात? तर संतांचे अभंग. अधिकतर अभंग कुणाचे? तुकोबाचे, ज्ञानदेवांचा हरिपाठ. आणि मग त्यांनी त्या अभंगांचा अर्थ समजून घेतला. त्यावेळेला एक सर बार्टल फ्रियर नावाचा मोठा अधिकारी होता त्यांच्यावरचा महाराष्ट्रात. त्याला जाऊन सांगितलं की फ्रियर साहेब, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये लोक तुकाराम नावाच्या संताचे अभंग गातात. मग फ्रियर साहेबांनी विचारलं, बरं पण त्या अभंगांच्या मध्ये इतका उदात्त अर्थ दडलेला असतो, इतकी उदारतेची तत्व आहेत की आपल्या ख्रिश्चन धर्माच्या उदारतेची तत्व त्याच्यापुढे काहीच नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आपण ख्रिश्चन धर्म लोकांना पटवून देऊ शकत नाही. तेव्हा पहिलं धर्मांतर रोखण्याचं काम पण तुकारामांनीच केलं, हे अप्रत्यक्षपणे. आणि मग अलेक्झांडर ग्रँट साहेबांच्या मनात असं आलं की आपण या माणसाचे अभंग लोकांच्या फक्त मुखात आहेत, तोंडी आहेत. मग फ्रियर साहेबांनी विचारलं की ते एकत्रित पुस्तक रूपाने आहेत का? तर म्हणाले नाही. मग म्हणाले याचं आपण एकत्रित पुस्तक करू. 1869 सालची गोष्ट आहे. मग अलेक्झांडर ग्रँट फिरले. त्यांनी संताजी महाराज यांच्या घरातली पोथी घेतली तुकोबांच्या अभंगांची, गंगाधर पंत मवळांच्या घरातली पोथी घेतली, स्वतः तुकोबांच्या घरातली पोथी घेतली, आणि पंढरपूरला एक पोथी होती ती घेतली, आणि एकत्रित त्याचं संपादन करून गाथा काढायची. तर हे काम कोणावर सोपवायचं? तर बडोद्याला एक शंकर पांडुरंग पंडित आणि विष्णू परशुराम पंडित, योगागणी दोघांची आडनावासारखी. आणि त्यावेळेला एक जण दक्षिणा प्राईज कमिटीचे कार्यवाह होते आणि एक अनेक भाषांचे विद्वान. मग त्या विष्णू परशुराम पंडितांनी ही गाथा संपादित केली
आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की 1869 साली त्यावेळच्या सरकारने म्हणजे ब्रिटिश सरकारने 24,000 रुपयाचं अनुदान मंजूर केलं. 1869 सालचे 24,000. आजच्या गणिताप्रमाणे आपण त्या पैशाची किंमत करू शकतो. आणि अनुदान देऊन महाराष्ट्रामध्ये पहिला ग्रंथ छापला गेला तोही तुकोबांचाच. आणि तो यांनी केला, खास ब्रिटिशांनी केला. आणि मग आज जी गाथा आपण वाचतो शासकीय गाथा तीच आहे, तीच चालत आलेली, तिचीच पुनर्मुद्रणं होतात. तुकोबांचं 300 जेव्हा तुकोबांच्या सदैव वैकुंठ गमनाचं 300 वर्ष होतं त्यावेळेला पुरुषोत्तम मंगेश लाड नावाचे आकाशवाणीचे एक IAS अधिकारी होते. ते तुकोबांचे भक्त होते, तुकोबांच्या साहित्याचे. आणि मग त्यांनी 300व्या वर्षानिमित्ताने पुन्हा पुनर्मुद्रण केलं. मध्ये ती गाथा मिळत नव्हती. मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये इरिना ग्लुश्कोवा नावाच्या एक विद्वान स्त्री विदुषी या तुकोबांच्या अभंगांचा रशियन भाषेत अनुवाद करतात. सुदैवाने माझी त्यांची भेट पण झाली पुणे विद्यापीठात. त्यांना काही चर्चाही करायची होती, त्यांच्याशी चर्चेचा योग आला. आणि ज्ञानदेवांच्या सप्तशताब्दी निमित्ताने दिल्लीत एक उत्सव होता. त्या उत्सवामध्ये त्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री शरदराव पवार यांना सांगितलं, पवार साहेब तुमच्या महाराष्ट्रात तुकोबांची गाथा मिळत नाही. पवार साहेबांनी त्यावेळेला सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, त्यांना फोन केला आणि 8 दिवसामध्ये गाथा आली. योग असा की पहिली गाथा छापली ब्रिटिशांनी. गाथेच्या पुनर्मुद्रणासाठी पुन्हा विनंती केली एका रशियन स्त्रीने. माझं म्हणणं असं आहे की तुकोबांनी आपल्याला तर वेद लावलेलाच आहे, आपल्याला तर ज्ञान दिलंच आहे, पण सगळ्यात आकर्षित केलं ते परकीयांनी. आणि तो सुद्धा एक फार मोठा इतिहास आहे. तुम्हाला सांगतो, ब्रिटिश भारतात येण्याच्या आधी म्हणजे 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, कलकत्त्याला वखारी होत्या, तेव्हा सर बार्टल फ्रियरच्या आधी तिथे नेल्सन फ्रेजर आणि एक जस्टिन ॲबट ही माणसं होती. यांनी तिथे बसून तुकारामांचे अभंग इंग्रजीत करून दिले. आणि मैपती बुवा ताराबादकर कांबळे यांनी जी संत चरित्र लिहिली त्यांचंही त्यांनी इंग्रजीत भाषांतर करून दिलं. आणि मग या मंडळींनी तुकोबांकडे आपण संत म्हणून पाहतो, ते थोर संत म्हणून आपल्याला माहितीच आहे, पण या मंडळींनी सांगितलं हे थोर संत आहेतच, पण एक जगातले उत्तम कवी आहेत, मोठे कवी आहेत, ही ओळख आपल्याला ब्रिटिशांकडे. आणि मी ज्या अलेक्झांडर ग्रँट यांचा उल्लेख करतो, यांनी एक दीर्घ निबंध तुकारामांवर लिहिला. आणि बॉम्बे फोर्टनाईटली रिव्ह्यू नावाचं एक पाक्षिक मुंबई विद्यापीठाचं जर्नल होतं, न्यूजलेटर होतं, माउथ लेटर होतं, त्याच्यामध्ये तो प्रसिद्ध केला. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की ही इज नॅशनल पोएट, हा राष्ट्रीय कवी. आणि ते अनेक ब्रिटिशांनी पण म्हटलं. आता पुढच्या टप्प्यावर येतो की त्याचा प्रभाव आपल्या विद्वानांवर असा पडला की डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे भारतातले पहिले PhD, ते प्रार्थना समाजाचे होते. आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाज सुधारण्यासाठी वेगवेगळे समाज निर्माण झाले. मग ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, महात्मा ज्योतिराव फुलेंचा सत्यशोधक समाज. हे प्रार्थना समाजिष्ट लोक देवाला मानायचे पण मूर्ती पूजा करायची. मग त्यांची मूर्ती कोणती त्यांनी स्वीकारली, मूर्तीपूजा करायची नाही, पण कुठेतरी आपलं एक श्रद्धा व्यक्त करण्याचं ठिकाण असावं म्हणून तुकोबांची मूर्ती ठेवायची. प्रार्थना समाजाचं दैवत तुकाराम. आता प्रार्थना समाजात खूप खूप लोक होते. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे होते, बरेचसे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती रानडे वगैरे वगैरे. मग या मंडळींनी म्हणजे खूप आश्चर्य वाटावं आणि अभिमान वाटावा अशी गोष्ट, पुण्यामध्ये तुकाराम चर्चा मंडळ स्थापन केलं. इंग्लिशमध्ये त्याचं नाव होतं तुकाराम सोसायटी. ही सोसायटी कशासाठी? ही हाऊसिंग सोसायटी नव्हती, तर तुकोबांच्या अभंगांचा अर्थ लावायचा, चर्चा करून, विचार विनिमय करून, म्हणून पुण्यात संस्था स्थापन केली. या संस्थेचं मॉडेल त्यांच्या पुढे लंडनमधलं होतं. तिथे वर्ड्सवर्थ सोसायटी, बायरन सोसायटी, कवींच्या कविता वाचायची. आणि मग प्रार्थना समाजाचा शुक्रवार हा एक दिवस त्यांचा चांगला असायचा प्रार्थनेचा. मग दर शुक्रवारी ते पुण्यात एकत्रित यायचे
रामकृष्ण गोपाळ भांडारकर, फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवणारे वासुदेव बळवंत पटवर्धन, गोकुरू मोडक हे मोठे व्याकरणकार, असे 10-12 जण एकत्रित यायचे, अभंगाचं एक वाचन करायचे आणि मग प्रत्येक जण त्या कडव्याचा अर्थ लावायचे. मग कधी चर्चा 2 तास चालायची, कधी 3 तास, कधी 5 तास. आणि त्याचे तो संबंध इतिवृत्त लिहायचे. कोणी चर्चेत कसा भाग घेतला, कसा अर्थ लावला, कोणी काय सांगितलं, कोणी काय. आणि शेवटचा कॉलम असायचा त्यांचं शेअर. तर अनेक अभंगांचा अर्थ त्यांना लागला आणि शेऱ्यामध्ये लिहिलेलं आहे या विद्वानांनी की आम्ही 5 तास या अभंगाची चर्चा केली पण अभंग पूर्ण उलगडला नाही. तुकोबांच्या चतुर्थ सदैव वैकुंठ गमनाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला. साहित्य अकादमी नावाची एक संस्था जी पंडित जवाहरलाल नेहरू स्थापन केलेली, तिच्या वतीनं आणि मी त्यावेळेला माझा योगायोग की मी त्या साहित्य अकादमीचा सल्लागार मंडळ सदस्य होतो, ॲडवायझरी बोर्ड मेंबर. आणि डॉक्टर भालचंद्र नेमाडे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, तुकारामांचे स्कॉलर डॉक्टर सदानंद मोरे, तुकोबांचे वंशज 10वे, ते पुणे विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते, रिटायर. आता ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत. मग कसा कार्यक्रम करायचा दिल्लीत असं वगैरे ठरलं. त्यावेळेला एक सूचना मी मांडली, नेमाडे सरांनी मांडली की रामकृष्ण गोपाळ भांडारकर वगैरे मंडळींनी जी चर्चा करून ठेवली तो ग्रंथ आता दुर्मिळ आहे, तर या निमित्ताने त्या ग्रंथाचं आपण पुन्हा प्रकाशन करा. आणि मग ती सूचना अर्थातच अत्यंत उत्तम होती. त्यांनी 16 वर्षे चर्चा केली. 1901 म्हणजे या मंडळी किती वर्ष उत्साहाच्या भरात 1 वर्षच नाही अभ्यास केला, 16 वर्ष. फक्त 1800 अभंगांची चर्चा झाली. गाथेमध्ये 4500 अभंग आणि उर्वरित अभंग अजून प्रसिद्ध झालेले नाही, दुर्दैवाने चर्चा. मग हे काम कुणीतरी करावं, याचं संपादन कुणीतरी करावं, म्हणून माझं परम भाग्य की ते संपादनाचं काम माझ्याकडे आलं आणि 2 खंडांचं संपादन मी केलेलं आहे, जे दिल्लीत त्यावेळेला ते प्रसिद्ध झालं. आणि त्या प्रकाराला मी प्रस्तावना लिहिली आणि आत्ता आपल्याशी मी जे बोललो ते मी त्या संबंध प्रस्तावनेमध्ये ते नमूद केलेलं. तर हे सगळं या विद्वान मंडळींनी 16 वर्षे केले. केवढी निष्ठा होती त्याच्यामध्ये. पुढे वय परत्वे रामकृष्ण गोपाळ भांडारकरांना चर्चेमध्ये भागात घ्यायचे, चालवत नव्हतं, इतके वयोवृद्ध झालेले होते. बाकी काही मंडळींना आदिवासींनी ग्रासलेलं होतं. आणि आज साहित्य अकादमी नावाच्या संस्थेने ते 2 खंड प्रसिद्ध केलेले आहे. आता मी 3ऱ्या टप्प्यावरती येतो. महात्मा गांधीजींनी दांडीचा सत्याग्रह केला, आपल्याला माहिती आहे. 1930 साली ते अहमदाबादवरून दांडीपर्यंत मिठाचा सत्याग्रह करायला गेले. मिठाचा सत्याग्रह केला, कायदा मोडला म्हणून ब्रिटिशांनी गांधीजींना अटक केली आणि ब्रिटिशांच्या त्यावेळच्या तत्वानुसार ते आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यातल्या तुरुंगात ठेवत असे. म्हणून त्यांनी येरवडा जेलमध्ये गांधीजींना ठेवलं. गांधीजींनी येरवडा जेलमध्ये तुरुंग अधिकाऱ्याकडे एकच मागणी केली की मला तुकारामांची गाथा वाचायची आहे, ती आणून द्या. गांधीजींना भाषेची अडचण आली नाही. अतिशय तन्मयतेने संबंध गाथा वाचून काढली. त्यांना इतकी प्रेरणा झाली की त्यातल्या 16 अभंगांचं त्यांनी इंग्रजीत भाषांतर केलं गांधीजींनी. आणि पुढे आपल्या सायं प्रार्थनेमध्ये, गांधीजींच्या आश्रमात सायं प्रार्थना व्हायची, त्याच्यामध्ये तुकोबांचा एक अभंग त्यांनी गायला सांगितला. तो गांधीजी असेपर्यंत गायला जात होता. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा भराची. आणि त्या अभंगावर आधारित गांधीजींनी 3 माकडांचं एक संकल्पना मांडली. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. तर पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा भराची मी, त्याच्यावरनं ते मॉडेल केलं.
आणि नरसिंह मेहताच्या अभंगाच्या बरोबर गांधीजींना प्रिय असणारा अभंग म्हणजे तुकोबांचे अभंग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित मुक्तीसाठी प्रयत्न करीत होते, आपल्या सगळ्यांनाच माहिती. आता त्या काळच्या प्रयत्नांचा भाग म्हणजे सभा संमेलनं घेणं हा तर असायचाच. त्याच्यानंतर जलछनचे कार्यक्रम काही लोक करायचे, तोही असायचा. पण वर्तमानपत्र काढणं ही पण एक गरज आहे. जसं लोकमान्य टिळकांनी, आगरकरांनी त्यावेळेला केसरी मराठा काढला, मग बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्तमानपत्र काढले. त्याच्यामध्ये एक बहिष्कृत भारत आणि दुसरं मुकनायक. आणि त्यावेळेला वर्तमानपत्रांना ब्रीदवाक्य देण्याची एक पद्धत होती. आता बाबासाहेबांचं शिक्षण सगळं इंग्रजीमधून झालेलं, कारण ते इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी, कायद्याचे विद्यार्थी, सोशल सायन्सेस मधल्या वेगवेगळ्या ब्रँचेसचे विद्यार्थी, त्यांचा लिटरेचरशी तसा काही संबंध नव्हता. आणि मराठी वाङ्मयाचा तर नव्हताच नव्हता. पण ती किती जिज्ञासू आणि अभ्यासाची केवढी निष्ठा. बाबासाहेबांनी एका वर्षामध्ये जेवढं मराठी महत्वाचं वाङ्मय तेवढं वाचून काढलं. आणि 2 ग्रंथांच्या मधून ब्रीदवचनं घेतली. एक ज्ञानेश्वरीतलं घेतलं आणि एक तुकारामांचं घ्यायचं. किंबहुना मुकवा नायक या वृत्तपत्राचं शीर्षक त्यांना गाथेतूनच लागलं. आणि अभंग असा आहे, काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले, नगे नवे जगी कोणी मुखियांचा जाण, लाजुनी सार्थक हित करी, नवे जग कोणी मुखियांचा जाण. आणि मुकनायक लिहिलं तुकोबांच्या अभंगाचं ते ब्रीद. मी एवढी रेंज जी सांगितल्याचं कारण असं की एवढा मोठा प्रभाव या श्रेष्ठ संताचा आपल्या समाजावरती आहे. आणि आपलं भाग्य आहे की हा संत महाराष्ट्राचा आहे. जगामध्ये तुकोबांचा अतिशय उत्तम पद्धतीने अभ्यास केला जातो. या निमित्ताने बापूजींच्या जयंतीच्या निमित्ताने आपण तुकोबांचा काही एक आपण तुकोबांचा काही एक आपण विचार करू शकलो. मी आदरणीय आमचे ज्येष्ठ मित्र तात्या आणि त्यांचे सर्व कुटुंबीय परिवार यांनी मला तुकोबा आपल्या समोर कथन करण्याची संधी दिली. त्यांचे मनापासून आभार मानतो. बापूजींच्या जयंती निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आणि आपण सगळ्यांनीच अतिशय तन्मयतेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्यालाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो.